सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत एकदम शॉर्ट नोटीसवर. तुम्ही सगळेजण आलात, त्याबद्दल प्रथम सगळ्यांचं स्वागत. आणि इतर शॉर्ट नोटीसवर तुम्हाला बोलवलं, परंतु ऍडव्हर्टाईजमेंट आहे किंवा ही जी काही घटना आणि त्या घटनेचा जो उलगडा आहे आणि तो उलगडा करताना लातूर जिल्हा पोलिसांच्या अधिकारी आणि अंमलदारांनी ज्या पद्धतीने एक उत्कृष्ट पोलिसी कौशल्य दाखवलेलं आहे, तर त्या सर्व अधिकारी अंमलदारांचं विशेष कौतुक करणं आणि त्या कौशल्याच्या आधारावर त्यांनी जी काही घटना आणि त्या घटनेचा उघडकीस आणलेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवणं मला आवश्यक वाटलं, म्हणून या शॉर्ट नोटीसवर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शनिवारी रात्री उशिरा म्हणजे 13 तारखेच्या लेट नाईट साधारणतः 12:30च्या दरम्यान 112 ला आपल्याला एक कॉल आला होता. औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वानवडा जाणारा जो रोड आहे, हायवे पासून एक 500 मीटर आतमध्ये एक कार त्या ठिकाणी जळत आहे असं 112 ला कॉल आल्यानंतर आपले त्या दिवशी नाईटला जे अधिकारी होते औसा पोलीस स्टेशन, ते अधिकारी PSI डाके आणि सोबत अंमलदार हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि सोबत जातानाच त्यांनी फायर फायटरला सुद्धा त्यांच्या सोबत त्या ठिकाणी घेऊन गेले आणि एक गाडीला आग लागलेली आहे म्हणून ती आग विझवण्याच्या दृष्टीने ते गेले होते. परंतु जेव्हा पूर्ण आग विझवली गाडीची आणि गाडीची जवळ तपासणी केली असता त्या गाडीमध्ये जवळपास जळालेला जो सांगाडा होता, तो सांगाडा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना आढळून आला आणि त्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नाईट राऊंडला त्या दिवशी योगायोगानं PI LCB यांचा नाईट राऊंड होता ते त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. SDP औसा, त्यानंतर PI औसा हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले आणि मग त्यानंतर त्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी मलाही ती घटना कळवल्यानंतर आम्ही स्वतःही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलो होतो. आपली फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती आणि फिंगरप्रिंटची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती. त्या घटनास्थळावर ती गाडी जी होती ती पूर्णतः जळाली होती, परंतु आपली ज्यावेळेस त्या ठिकाणी टीम पोहोचली त्यावेळेस त्या गाडीला जरी मोठ्या प्रमाणावर आग लागली होती तरी आपल्या टीमनं त्या ठिकाणी जोखीम पत्करून त्याची जी नंबर प्लेट मागची तर ती नंबर प्लेट तात्काळ तोडून बाहेर काढली होती. अदरवाईज ती नंबर प्लेट सुद्धा जर वितळून गेली असती तर मग आपल्याला गाडीची ओळख पटवून सुद्धा अवघड झालं असतं. परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी ती समय सूचकता दाखवली आणि ती नंबर प्लेट ज्या गाडीची होती ती त्या ठिकाणी पटकन बाजूला केली आणि त्या नंबर प्लेटवरनं आपल्याला त्या गाडीची मालकी आहे ती मालकी आपल्याला त्या ठिकाणी मिळवली. ते तात्काळ शक्य झालं. नंबर प्लेट असलेली ज्यावेळेस आपण गाडीच्या मालकाचा शोध घेतला त्यावेळेस तो मालक जो आहे तो बळीराम राठोड नावाची व्यक्ती ही त्या गाडीचा मालक असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं आणि त्याचा पत्ता आणि फोन नंबरच्या आधारावर आपण तात्काळ एक टीम त्या गाडीच्या मालकाला शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी रवाना केली. प्रायमा केसेस होतं की बाबा ड्रायव्हर तुझं काही हाडं होत प्रायमाची असं वाटत होतं की तो जो कोणी गाडीत बसलेला तर त्याचा त्या ठिकाणी ऍक्सिडेंटली गाडीला आग लागून त्या ठिकाणी त्या आगीमध्ये त्याचा मृत्यू झाला असावा किंवा जाणीवपूर्वक त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आत्महत्या करण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी गाडीत बसून गाडीला पेट ठेवून स्वतः आत्महत्या केली असावी असं प्रथमदर्शनी आपल्याला त्या ठिकाणी दिसत्या परिस्थितीवरनं जाणवलं होतं. आपण हे सगळं करत असताना जेव्हा गाडीच्या मालकाचं नाव आणि नंबर मिळाल्यानंतर आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो. हे सगळं पहाटे जसं गाडीला आपण पोहोचलो त्याच्यानंतर कॉल आले तेव्हापासून हा घटनाक्रम लगेचच सुरू झाला होता. पॅरामेडिकची टीम, फॉरेन्सिकची टीम पुरावे त्या ठिकाणी चेक करत होतं. फिंगरप्रिंटची टीम त्याच्या आजूबाजूला शेतात जे काही
एक तिथं पार्सल असलेला डब्बा मिळाला होता, काही ग्लास, काही बॉटल्स मिळाल्या होत्या, ते त्यांचे फिंगरप्रिंटचे नमुने घेत होते. त्याबरोबर या गाडीला आग कशी लागली, आग लावताना कशाचा केमिकलचा वापर किंवा पेट्रोलचा वापर झालाय का हे बघितलं जात होतं. त्याचबरोबर तो जो सांगाडा होता त्याच्या जवळपास काही इतर ओळख पटवणाऱ्या काही गोष्टी मिळत आहेत का हेही पाहिलं जात होतं. म्हणजे घटनास्थळाचं इन्व्हेस्टिगेशन अनालिसिस चालू असताना साईड बाय साईड गाडीच्या नंबरवरनं मालकाचा शोध, मालकाला ट्रेस केल्यानंतर ज्यावेळेस आपण बळीराम राठोडपर्यंत पोहोचलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही गाडी माझ्या नावावर आहे, पण ही गाडी माझा मेहुणा गणेश चव्हाण नावाची जी व्यक्ती आहे, जी औषधी राहणारी आहे, तर ती व्यक्ती ती वापरत आहे. तिथून पुढे परत कधी गणेश चव्हाणचा आपण शोध घेतला आणि त्याच्या घरी ज्यावेळेस आपण पोहोचलो त्यावेळेस असं लक्षात आलं की गणेश चव्हाण जो आहे तर तो रात्री 10 वाजता त्याचा जो लॅपटॉप आहे तो त्या लॅपटॉप त्याच्या सहकार्याने देण्यात त्यातून 10 वाजता घरात निघून गेलेला आहे आणि तो काय परत घरी आलेला नाही. आणि त्याचे मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचे मोबाईल पण बंद आहे. आणि म्हणून गाडी गणेश चव्हाण वापरत होता तो घरातून निघून गेलेला आहे, त्याचे मोबाईल बंद आहे. आणि मग त्या घटनास्थळावर आपल्याला एक कड मिळालं होतं हातात. मग ते कडा त्या कुटुंबियांना दाखवलं तर ते म्हणते की येतातच कडा. आणि म्हणून प्रायमरी आपल्याला असं वाटलं की हे स्केलेटन आहे, हा जो सांगाडा आहे तर हा गणेश चव्हाणचाच आहे आणि त्याच्याच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि मग हा मृत्यू आयदर ऍक्सिडेंटली फायर झालेला असावा किंवा त्याने त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली असावी असं प्राथमिकदृष्ट्या झालं. परंतु आपण त्याच्या अनुषंगाने अकस्मात मृत्यू पोलीस स्टेशनला दाखल केला आणि त्याचा तपास तात्काळ सुरू केला. परंतु हे सगळं संशय आला नाही तर ते पोलीस पकडले आणि त्यामुळे पोलिसांना हे मुळे घर कौशल्य होते की ही परिस्थिती इतक्या प्रकारची आम्ही ऍक्सेप्ट केली नव्हती. आणि त्या तो जो काही संशय होता तो संशय बघितल्यानंतर मग हा गणेश चव्हाण कोण आहे, त्याची कोण ओळखी आहेत, त्याची कोण संबंधित आहे किंवा त्याचं कोणी इतर अजून काही ओळखीचे कोण आहे का, मित्र आहे का, मैत्रीण आहे का, हे सगळं शोध घेत असताना आपल्या असं लक्षात आलं की एक त्याची मैत्रीण किंवा एक स्त्री आहे ज्याच्याबरोबर त्याची ओळख आहे. आणि त्यानंतर आपण तात्काळ त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं आणि त्याची चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की त्या स्त्रीला त्या महिलेला त्याचं मेसेज त्या ठिकाणी येत आहेत. आणि मग त्यानंतर आपल्याला खात्री पडली की ही काही मिळालेली बॉडी आहे, हा जो सांगाडा आहे आणि जर हा ट्रेकिंग जर चालू असेल म्हणजे त्याच्या नावावर जे दोन्ही फोन आहेत ते दोन्ही फोन बंद आहेत. इव्हन आपल्याला मोबाईल पण मिळालेला आहे. पण तरी तिसऱ्या नंबरवर ना की जे त्या माहिती सांगितलं की हा नंबर त्याच्याकडे होता, जरी तो त्याच्या नावावर नसला तो त्याच्या नंबरचा तो वापरत होता आणि त्या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा. आणि त्या नंबरवरून ज्यावेळेस त्याच्या व्यक्तीला मेसेज येत होते त्यानंतर आपली तात्काळ त्या नंबरचा शोध रवाना झाली आणि तो नंबर आपल्याला सुरुवातीला कळालं की तो नंबर कोल्हापूरमध्ये आहे म्हणून आपली टीम तात्काळ कोल्हापूरपर्यंत पोहोचली. कोल्हापूरला कळालं की तो नंबर आहे कोल्हापुरातून कोकणात कोणी गेलेला आहे, त्यामुळे आपली टीम पाठवून त्याच्या मागे तिथपर्यंत गेली. आणि का उशिरा आपल्याला तो नंबर जिथे ऍक्टिव्हेट होता तिथं आपण ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस आपल्याला गणेश चव्हाण आपल्या ताब्यात मिळाले. आणि मग आपली खात्री झाली की जी भरती होती दरम्यान दिवसभरामध्ये हा तपास चालू असताना ती सांगाडा त्या ठिकाणी मिळालेला असताना गाडी लोक वापरत होता, सांगाडा मिळालेला, त्याचा मोबाईल तिथे जळालेल्या अवस्थेत आहे, त्याचं कडं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि दृष्ट्या कुटुंबीय सांगितलं की मग आमचाच व्यक्ती जो काही घरातला आहे गणेश चव्हाण त्याचाच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी बॉडीची लगेच त्या ठिकाणी मागणी आपल्याला केली. परंतु आपल्याला ते अंतिमतः आपण प्रूव्ह झालं की हा जो सांगाडा हा गणेश चव्हाणचाच आहे. त्यामुळे आपण एका अटीवर ती बॉडी जी आहे त्या कुटुंबियाला दिली होती की आम्ही तुम्हाला देतो परंतु तुम्ही ती जाळायची नाही तर तुम्ही ती दफन करू शकता या अटीवर. आणि तेही तुम्ही पोलिसांच्या समक्ष पंचनामा करून पुढे दफन करत आहात ते आम्हाला पोलिसांच्या समक्ष पंचनामा त्या ठिकाणी करावा. त्याच्या आधी आपण ऑलरेडी सॅम्पलसाठी काही बोन्स आणि या सगळ्या गोष्टी ऑलरेडी घेऊन ठेवल्या होत्या. परंतु ती बॉडी त्यांनी क्लेम केल्यामुळे आपण ती बॉडी त्यांना दिली, परंतु ती आपण
या अटीवर दिली होती आणि त्या आधारावरती त्यांनी हे केले होते. म्हणजे त्यांनी जो काही बनाव केला होता किंवा त्याला जे करायचं होतं तर ते त्यांनी साध्य झालं होतं. आणि त्या अनुषंगानं गणेश चव्हाणचा मृत्यू झालेला आहे, मग तो आत्महत्या आहे का गणेश चव्हाणला कोणीतरी मारलेले अशा पद्धतीचे चित्र रंगवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला. परंतु रात्री उशिरा जेव्हा आपल्या टीमला सिंधुदुर्ग मध्ये तो मिळाला आणि सिंधुदुर्ग मध्ये मिळाल्यानंतर आपली टीम जेव्हा त्याला घेऊन आली आणि त्याचं मग आज जेव्हा सखोल इंट्रोगेशन केलं, त्या इंट्रोगेशन मध्ये असं निष्पन्न झालं की जो काही हा गणेश चव्हाण आहे तर यांनी त्याचं मुंबईत त्यांनी जो सचिन केला आहे तर इतर कामांची बरेच ज्यांनी कर्ज काढलेलं होतं तर ते कर्जाचे हप्ते त्याला फेडणं त्या ठिकाणी शक्य होत नव्हतं. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःचा एक टर्म इन्शुरन्स काढला होता 1 कोटी रुपयाचा आणि तो 1 कोटी रुपयाचा जो टर्म इन्शुरन्स होता तर याच्या अनुषंगानं आपल्याला आता हे कर्ज फेडता येत नाही किंवा आपल्याला आता टर्म इन्शुरन्स कसा मिळवायचा म्हणून त्याच्यात 1 महिनाभर त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू होता की आयदर आपण आत्महत्या करावी किंवा आपण कोणाला तरी फोन करून आपण गणेश चव्हाण वेगळा असं दाखवावं आणि टर्म इन्शुरन्सचे पैसे कुटुंबाला मिळतील आणि त्यातनं आपल्या गोष्टी सुटाव्या आणि आपल्याला फायदा व्हावा, आपला लाभ व्हावा या दृष्टीने त्याच्या डोक्यात हे सत्र चालू होतं. आणि त्यामुळे रात्री 10 वाजता जेव्हा तो घरातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्याला औषधामध्ये तुळजापूरचा टी पॉइंट आहे तर तिथे एका व्यक्तीने त्याला लिफ्ट मागितल्यानंतर त्यांनी ती लिफ्ट दिली आणि पोलीस औषधाच्या किल्ल्याच्या जवळ मला सोडा ती व्यक्ती म्हटल्यानंतर या गणेश चव्हाणने हे हेरलं की तो जो व्यक्ती आहे तर तो दारूचा नशेत आहे आणि त्याला काही तेवढं त्याचं हे नाहीये. मग त्याच्यानंतर मग त्याला तुला जेवायचंय का असं विचारल्यानंतर मग त्याला हो म्हटल्यानंतर जवळच्या ढाब्यावरून त्यांनी त्या ठिकाणी पार्सल घेतलं आणि मग त्याला त्या व्यक्तीने आपल्या गाडीमध्ये बसवून तो वारंडा रोडला घेऊन गेला. त्यांनी पहिल्यांदा एकदा रेकी केली की बाबा इथं आजूबाजूला कुणी लोक नाही ना कुणी नाहीये ना आणि अशा पद्धतीने परत वळून येऊन मग त्याने ती गाडी जी आहे ती गाडी त्या ठिकाणी पार्क केली. तो जो बस होता त्याला त्यांनी जेवण्यासाठी जे आणलेले चिकन होतं ते दिलं, ते त्यांनी थोडंसं खाल्लं, उरलेलं ते नको म्हणला आणि झोपी गेला तो त्या गाडीमध्ये. म्हणून त्याने ते चिकन जे आहे ते बाहेर टाकून दिलं. नंतर हा पूर्णतः दारूच्या याच्यात असल्यामुळे आणि तसाच झोपी गेलेला असल्यामुळे त्यांनी त्याला उचलून ड्रायव्हर सीटवर त्या ठिकाणी बसवलं. ड्रायव्हर सीटला बसवल्यानंतर हा हालचाल करू नये म्हणून सीट बेल्टनी त्याला त्या ठिकाणी पॅक केलं आणि ते पॅक केल्यानंतर त्यांनी गाडीत ऑलरेडी 7-8 दिवसापूर्वी जो माचीसचा एक मोठा बॉक्स होता ज्याच्यामध्ये साधारणतः 8 ते 10 काड्यापेट्या असतात तर त्यातल्या काड्यापेट्या ज्या होत्या त्या सगळ्या त्याच्या सीटवर आणि गाडीत त्यांनी त्या ठिकाणी टाकल्या. त्याच्यावर गाडीत जे काही टॉवेल होते किंवा काही प्लास्टिक पिशव्या आणल्या होत्या त्याही गाडीत अशा पद्धतीने अंतरल्या की ती गाडी ज्यावेळेस आग लावली तर ती गाडी पूर्णतः पेटली. आणि अशा पद्धतीने त्यावेळेस मला त्या गाडीच्या फ्रंट सीटवर ड्रायव्हर सीटवर तसाच त्या पद्धतीने ठेवून त्याला सीट बेल्ट लावून त्यांनी ते काळीपिटीचा वापर करून त्याला आग लावली आणि जाता असताना सोबत गाडीचे दरवाजे कसे आहेत तर ते लॉक करून ठेवले जेणेकरून नंतर हा कुठला तरी याला बाहेर येता येऊ नये. आणि सोबत त्यांनी जे पेट्रोल टँकचं जे कवर होतं ते झाकण सुद्धा त्यांनी मोकळं ठेवलं की आग लागल्यानंतर त्या पेट्रोलच्या टँकच्या पेट्रोलचा सुद्धा गाडी पूर्ण पेटण्यासाठी उपयोग व्हावा. अशा प्रकारे इसम होता गोविंद यादव राहणार बोरपळ परंतु सध्या औसा याच ठिकाणी तो राहतो. गोविंद किसन यादव वय 50 वर्ष राहणार पाटील गल्ली औसा या व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी गाडी त्याच्या नशेत आणण्याचा गैरफायदा घेऊन त्याला त्या गाडीमध्ये सीट बेल्टचा वापर करून त्या ठिकाणी त्याला अडकवून गाडीला आग लावून त्याच्या खून करून त्या ठिकाणी तो पुरावा करून स्वतः पळून जाण्याचा जो प्रयत्न केला. तर या सगळ्या बनावाचा लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्यानं औसा पोलीस जे अधिकारी आहेत एसडीपीओ औसा कुमार चौधरी, पीआय औसा डमाळे त्यांचे जे अधिकारी आहेत पीएसआय डाके, पीएसआय माळवदकर, त्याचबरोबर एलसीबी पीआय बावकर स्वतः त्यांची टीम एपीआय भुजबळ पीएसआय केंद्रे आणि जे अंमलदार आहेत
तर त्यांनी म्हणजे ही घटना घडल्यापासून 12:30ला जेव्हा पोलीस तिथं फोन आला तेव्हापासून ते आता म्हणजे अखंडपणे आणि कुठलाही विषय न घेता ह्या पूर्ण घटना जो काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती निष्पन्न केलेली आहे. सुरुवातीला याच्यामध्ये काल अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता आणि आज कार्यक्रम आल्यानंतर आपले जे केस आहेत जे अकस्मात मृत्यूचा तपास करत होते तर ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये खुनाचा खून केला म्हणून फिर्याद त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याला जो गणेश चव्हाण आहे ते गणेश चव्हाणला त्या ठिकाणी अटकेची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे आणि या अनुषंगानं हा जो काही एक बनाव होता तो बनाव त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे. खुनासारखा एक गंभीर गुन्हा आहे तो गंभीर गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी आणि त्यांनी घेतलेले कर्ज ते वेव ऑफ होण्यासाठी म्हणून केलेला हा सगळा बनाव होता. हा बनाव त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आणि अशा पद्धतीची एक उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी केवळ 24 तासाच्या लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्याने औसा पोलीस स्टेशन आणि एलसीबीच्या टीम पथकाने ही चांगली कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल या दोन्ही टीमचं त्या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन. निश्चित त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना योग्य असं रिवॉर्ड सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. यातनं मला फक्त एकच सांगितले की लातूर जिल्हा पोलिसांमधले अधिकारी आणि अंमलदार यांचं तपासाचं कौशल्य आणि अशा घटनांचा उलगडा करण्यासाठी त्यांची जी क्षमता आणि त्याच्यासाठीचा मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी म्हणजे काल ही घटना घडल्यानंतर 12:30 वाजल्यानंतर जसं जशा गोष्टी उलगडत गेल्या तसं क्षणाचाही उसंत न करता त्या नंबरचा पाठलाग करत करत कोल्हापूर सिंधुदुर्गला त्याला ताब्यात घेणं त्याच्यानंतर परत येणं इंट्रॉगेशन करणं म्हणजे एपीआय भुजबळ आणि त्यांनी केली हे मला वाटते 2 दिवस झालं ही अखंडितपणे हा काम या ठिकाणी करत आहे आणि हे पोहोचवणं हे मला वाटलं आवश्यक आहे दोन्ही बाबतींसाठी की एक तर लातूर जिल्हा आम्हाला हे सांगितले की लातूर जिल्हा पोलीस कायद्याचे उल्लंघन करण्याची परिस्थिती होईल त्या ठिकाणी अशा परिस्थितीला किंवा अशा गुन्ह्यांना त्या ठिकाणी उलगडा करण्यासाठी आणि त्याचा तपास करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यामुळं आम्ही आमचं काम जे अधिकारी अंमलदार आहेत ते चोखपणे बजावत आलेले आहेत भविष्यातही त्याच पद्धतीने बजावतील एवढी खात्री या निमित्तानं द्यायची आहे. थँक्यू.